असं कोणतरी बोलतं मला सारखं सारखं. तुमची परवे हाय कर. हाय पप्पी दे मला. पी दे. तू कशासाठी आलाय तिथं? एवढं पण खरं नव्हतं बोलायचं. थोडंच टाका म्हणून. बस 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 बस. फायनली फालतूच्या गप्पा मारून आता शूटला चाललोय आम्ही. काल तू ब्लॉग काढला आणि तो अजून एडिट नाही केलं, लक्षात ठेव. काय विचार झालेलं की आम्ही व्हिडिओ एवढं बोललो शिवाय दिलं सगळं केलं, पण व्हिडिओ ऑनच होता हे मला लास्टला कळलं जेव्हा मी फोन हातात डबल केला. तर हाय गाईज, मी सायली. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये लाईफ विथ सायली. तर आज आहे शूटचा दिवस. आपल्याला आज शूटला जायचं आहे. काय पण करून 2 ते 3 रील तर काढायच्यात काय पण करून. आणि आम्हाला कशामध्ये टी व्ही भेटली आहे? होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला टी व्ही लकीली लागली आहे. मला म्हणजे आम्हाला नाही लागली, पण माझ्या काकूला लागली आहे. पण ते पण सेमच आहे. काकूला काय आम्हाला काय एकच. आम्ही टी व्ही घ्यायला जाणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते पुढे काय होते. दिस इज माय फिट चेक गाईज. थांबा दाखवते तुम्हाला. कपडे काढा रे. कपडे घातलेले उचलून ठेवावे. असं कोणतरी बोलतं मला सारखं सारखं. लिपस्टिक लावते तू तुझ्या हाताने, ते पण लिपस्टिक. आणि ते लिपस्टिक तुला किती राहील? ही का 350ची. हे माझ्या मम्मीचा आणि माझा फिट चेक दिले तुम्हाला दाखवते आम्ही दोघांनी कसं वेअर केलं ते. तर हा आहे माझा आउटफिट, तुम्ही बघू शकता. हा असा. आणि हा आहे माझ्या मम्मीचा आउटफिट. छान आहे ना? माझी मम्मी पण नमुनी आहे. साधं सुद्धा नका समजा तिला. सो दॅट्स इट. जाऊ दे. तर गाईज आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? हां, आम्ही आता विमल गार्डनला चाललोय टी व्ही आणायला. तर चला तुम्हाला दाखवते मी आता काय होतं. चलो. आम्ही उन्हामध्ये छान दिसतो बरं का. कसं पण दिसू दे बाकी ह्याच्यात. आम्ही उन्हामध्ये खूप छान दिसतो. मला पण सिरियसली मला पण काल बघत होते, पण ते समीक्षाने बघू दिलं नाही. चला मी आता तुम्हाला भेटल्यावर दाखवून तिथं. तर आपण आता आलो सध्या विमल गार्डनला. आणि मी तुम्हाला दाखवते पुढं काय काय होतं आहे. म्हणजे राईट नाव आता मी जस्ट पोचली आहे. आम्हाला आतमध्ये बोलवलं आहे. हॉल आहे, सगळे बसले बघू शकता असं. परी तुमची परवे हाय कर. हाय पप्पी दे मला. पी दे. टी व्ही फायनली आली आहे. ठणठण. इथं सगळे गिफ्ट्स ठेवलेत. असे 5 टी व्ही, वॉशिंग मशीन अँड फ्रीज. इथं आम्ही सगळे असे बसलो. तर आम्ही आता आलो आहोत श्रीलीला इथं आलो आहोत जेवण करण्यासाठी. आम्हाला निमंत्रण आलं आहे एकाकडून. मी तुम्हाला दाखवते. हो सेटअप इथं असं कार्यक्रम आहे. चला आपण आता बसूया.
कशासाठी आलायस इथं? जेवायला. एवढं पण खरं नव्हतं बोलायचं. बघा की आता आम्ही इकडे आता आपण कुठे जाणार आहे? आम्ही जेवायला जाणार आहे. तर आम्ही आता आलोय काय करायला? कर जेवण. कर ना. असं कर ना. नाही करणार. बाकी काय नाही एवढं इंटरेस्टिंग आहे का इथं असं जेवायला आहे. आता आपण ताट घेतल्यावर मी तुम्हाला दाखवते. मीठ टाक टाक पापड टाक. मैडम दो वाटी है. बस 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 तुम्हाला बस बस दोन 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 बस. आता आम्ही करतोय जेवण. आई तर काही कार्यक्रम झालेला आहे. आता मी गाडीने जाते. आता मी गाडीवर जाणार आहे बोट क्लबला, पेरगाव बोट क्लब. माझे फ्रेंड्स येऊन थांबले तिथं शाणे, पण आता बघू काय होतं. फायनली फालतूचं गप्पा मारून आता शूटला चाललोय आम्ही. काल तू ब्लॉग काढला आणि तो अजून एडिट नाही केलं, लक्षात ठेव. माझे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये. उद्या संध्याकाळी येईन गाईस माझा व्हिडिओ. एवढ्या लवकर सस्पेंस टाकायचं नसतं. तुम्हाला जर हिला बघायचं असेल तर माझा व्लॉग बघा. कारण की माझा व्लॉग माझा नाही आहे, अख्खे दोघीच आहे. हां ते पण आहे, कारण की त्याला ब्लॉगिंग येत नाही ना. ब्लॉग बघतात माकड तोंडाचा. तर आता आम्ही शूट करताना दाखवलं सानिका, कारण की माझा एकटीचा ब्लॉग व्हिडिओ आहे. रील आहे पहिले रील आहे, त्याच्यानंतर स्टार्ट. आतू सेम टू यू. डबल इकडे तू काय ते का 1 2 3 स्टार्ट. झालं एक रील कम्प्लीटेड. नजर लावली. आमचं शूट झाले, म्हणजे आतमधलं शूट झाले. आता तुम्ही माझं ऐका, हिचं काहीच ऐकू नका. हिने फक्त बडबड केली आज ब्लॉग मध्ये. अरे तिकडे ब्लॉग मध्ये मला बोलत होता त्यामुळे ह्याच्या पण ब्लॉग मध्ये येऊन असतंय. अरे ऍटलीस्ट आमच्या तरी ब्लॉग मध्ये असं मला म्हणायचं आहे. तसं काय नाहीये, आमचं झालंय शूट वगैरे करून. आता आम्हाला खाताना का हिला ना कायम खाताना पिताना असं व्हिडिओ काढायचा. कायम ठोसायचं बघा. प्रत्येक पहिल्यापासून रील बघा. हिच्या रील एक सगळ्या रील मध्ये फक्त खायचं त्यामुळे फक्त खायच्या रील करते. माझ्या रील मध्ये तसं काय नाहीये. माझं आता मला खायची रील म्हणजे तुम्ही बघसालच आयडीवर माझ्या खायची रील आहे. हा त्याला नाही दाखवते. तर मग खाताना एक रील आहे, आईस्क्रीम खाताना एक, वडापाव खाताना एक, 2 रील शूट करताना तुम्हाला दाखवतो. तर गाईज आता आम्ही चाललोय. उसको नाही दिखा सकते. तर आम्ही चाललोय गाईज. तुम्हाला कळतंय का गाईज? गाईज मी तुम्हाला बोर करते का? खरं सांगा मला. ए काय यार हा फोन आहे यार. सायली यार. उलटा नाही रे भाई, सरळ आहे. काहीच विषयाचं झालेलं की आम्ही व्हिडिओ एवढं बोललो शिवाय दिलं, सगळं केलं, पण व्हिडिओ ऑनच होता. हे मला लास्टला कळलं जेव्हा मी फोन हातात डबल केला. मी असं बोललं की हात इथपर्यंत जातो आणि एवढी घाण बोलले ना, म्हणजे माझा हात छोटा आहे, मी ह्याच्या हाईट छोट्या आहे. छोट्या पैकी बार धमाका आहे. आपण तुम्हाला पण माहिती आहे या. देन आम्ही आता चाललोय आउटडोर शूट करायला. आमचं गार्डनमधलं शूट कम्प्लीट झालंय. तुम्हाला ते आमच्या इंस्टा आयडीवरती बघायला भेटेल. आणि शायद ही ब्लॉग बनने के बाद ही वीडियो अपलोड होने के बाद ही हम लोग को ये मिलेगा. आप लोग को ब्लॉग देखने को मिलेगा. इस ब्लॉग के चक्कर में एक दिन हम लोग मरने वाले हैं, क्योंकि साइली इज द राइडर. मसनात
आता व्हिडिओसाठी वडापाव घेते. हिला खायचा नाहीये पण खरंच खाऊ मग. आईस्क्रीम आहे का विचार ना. नसली मी आता चालली आहे. बाय बाय. आता पुढचा हप्ता डायरेक्ट चालली आहे. फक्त सॅटर्डे संडे फक्त सॅटर्डे संडे झालं. बाय बाय. तर गाईज मी आता घरी आली आहे आणि घरच्या कपड्यांमध्ये पण आली आहे. आणि आजसाठी एवढंच होतं. शूट डे होता. तर नंतर आईस्क्रीमचा वगैरे शूट पण झाला आमचा. नंतर सगळ्यांना बाय वगैरे केलं आणि मी घरी आले. आजसाठी एवढंच. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.